पोट्ट्यांना शिकवलं म्हणून गावावर दिंडोरा फिटत. पहिले पोट्ट्याला विचारतो 12वी वरी झालाय काम, आता समोर त्याला काय शिकायचं आभातून बघतो. अरे शुभ्या म्हटलं माझ्या लाडाच्या मुला अन शुभ्या 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 रे हे शुभ्या अबे शुभ्या आलू बाबा मला सांग घरामध्ये काय करत होता? घरामध्ये बाबा आलू शिरत होतो. बाबाला आलू सांगतेस का बे? बाबा आपल्या सौटा वांग्याची भाजी जमते का? हो सट आपल्याला आहे. हो बरोबर आहे, वांग्याची भाजी जमत नाही. बाबा तर 4 आलू होते बाबा. आलू 4च होते? हो बाबा. 4 कोणासाठी? 2 तुला 2 बोले बाबा. बरोबर आहे. मग शुभ्या शुभ्या तुला सांगतो बेटा. हो बाबा. लहानपणी ती माय गेली होती मरून. हो बाबा. पुरा सांभाळ मीना केला बाबा. तुले लायनाचं मोठं केलं. हो बाबा. मीना शुभ्या त्यासाठी काका नाही केलं रे बाबा. उन्हातल्या सावलीत नेलास बाबा. उन्हातल्या सावलीत नेलं. आपल्या हातचा घात चारलास बाबा. आपल्या हातचा घात चारला. माझ्यासाठी तुला आपले टोंगरे फोडलास बाबा. कायचे टोंगरे फोडले? बघा मी लहानसा होतो तेव्हा मग आरला बाबा. तू असा जेव्हा मी गोट्यातून गेलो तू मग उरावर बसला तर टोंगरे फुटले होते. हो बाबा. शुभ्या मीना त्यासाठी अजून काका नाही केलं रे बाबा. काम कमी तुला बरे आपल्या किती पाजल बाबा. गोटं फुटलं. अगं ते एवढी आणला होतास मी चुचूक पेट नव्हतो का बाबा. म्हणजे बोनसीनं तुला दूध पाजलं माय मेली होती. हो बाबा. आता मला सांग शुभ्या बाबा ती 12वी झाली आहे. हो. 12वी मध्ये तुला पर्सेंट किती भेटले? 90 भेटले बाबा. 90 भेटले. हो. तर आता तुला समोर का शिकायचं बाबा? तुझे जीवन पुरं कामाला कष्टामध्ये गेलं बाबा. शाबास. पण मला असं वाटतं बाबा का मला आता 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंग करायचं बाबा. इंजिनिअरिंग करायचं आहे? हो बाबा. आणि इंजिनिअरिंग करून तुला का करायचं आहे बाबा? इंजिनिअरिंग करून त्या पुढे झेंडा फडकावचा बाबा. कुठं? हा गावात. हो माहित नाही का? लिंगामध्ये बाबा. हा लिंगामध्ये झेंडा फडकवायचा आहे. म्हणजे पक्का? हो बाबा. पाय शुभ्या मी पैशानं गरीब माणूस आहो. हो बाबा. पण तू सांग इंजिनिअरिंगला पैसे किती लागतात? जास्त पैसा लागणार नाही. बेटा आता ते मान थांब ना बाबा. लवकर सांग किती लागतात? नको बाबा. बाबा कमीत कमी अभ्यास घे लवकर. कमीत कमी बाबा 3 लाख रुपये लागतील बाबा. हो तू धीरूभाई अंबानीची औलाद होय का? काऊ अबे 3 लाख रुपये तू असे सांगू राहिला का? बस काहीच नाही बाबा. वावर ना तर गाण ठेव पण मला शिकव बाबा. वावर एकूण आहे तर गाण ठेव. हो पण तुला शिकू. हो बाबा. आणि शिकून तुला काय इंजिनियर बनायचं आहे? आणि इंजिनियर बनून का करायचा? तुला पुढे झेंडा फडकावचा. शाबास. एक काम कर तू आता कॉलेजची तयारी कर. हो बाबा. कॉलेजची तयारी कर. पण शुभ्या प्रत्येक बापाचं एक स्वप्न राहते रे. हो बाबा. कोणतं राहते? तुला सांगतो बेटा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा. ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है ये कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा. ओ पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा. तू आता कॉलेजमध्ये जाऊन पाय तुला कितवा नंबर लागला का लागला मला सांगून येतो बाबा. होऊ शकते पहिला कधी नंबर आला तर पैसे लागणार नाही. हो बाबा. बाबा पण मला आता त्या वेळेस मला पाया लागतो बाबा. पाया लागू देऊ. हो पहा पोट्ट एवढा आदर्शवादी आहे का आपले संस्कार कधी नाही भुलत. लाग मा बेटा. वा कधीच नाही बाबा. ते पैसे कायचे? पाया लागले बाबा. भीक मागे संस्कार शिकला का? नाही बाबा.
आता बापाच्या पोराच्या दिवसात बाप नाही करत कोण करणार आहे बाबा एक काम कर हे घे याच्यातले घे हे घे तिकीट खाजो नाश्ता देजो तिकीट देजो नाश्ता खाजो समोरची वाटचाल कर बाबा बाय बाय गुड नाईट बाबा गुड नाईट लव यू अरे वा वा थांब तर सही का पैसे हातात भेटू दे तुझ्या पुरा झेंडा फडकवणार तर मला शिकायला 8व्या वर्गापासून एका मुलीवर प्रेम आहे तिचा झेंडावर फडकवून आता काय याचा भी करायचा का चला काय नाही बोलत पाहिजे और सिमटी बजा रही है और गाड़ी बुला रही है सिमटी बजा रही है गाड़ी बुला रही है सिमटी बजा रही है गाड़ी बुला रही है सिमटी बजा रही है गाड़ी बुला रही है तिचा नंबर गेला कोटी 61 62 पुरा मारतो 67 ट्रिंग ट्रिंग बेल चाली ट्रिंग ट्रिंग हॅलो 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 कोण प्रिया बोलते हो मी प्रिया बोलते तू कोण प्रिया मी शुभ बोलतो प्रिया अरे शुभ्या अरे बापरे कुठं गेला होतास रे एवढे दिवस का सांगू प्रिया जेवण करायला जातो जेवणाचा टाटा मग तू दिसते हो खरंच का रे खरंच हो पाणी प्यायला जातो पाण्याचा ग्लास वर तू दिसते प्रिया खरंच मग मी तुझ्यासह राहू नाही शकत प्रिया एक काम करते का काय रे तू लवकर मला भेटायले ठीक आहे तू तिथेच थांब हो ये मला लवकर हो. काय सांगू बाई माझी मुलगी लहान असताना माझा नवरा मला सोडून गेला आणि तेव्हापासून माझ्या मुलीचं पालन पोषण केलं मी एकटी दिवस रात्र लोकांचे भांडे घासले त्यांचे कपडे धुतले आणि तिला पुढे तिचं शिक्षण घालविलं आणि नंतर तिला माझी मुलगी आता 12वी झाली यानंतर तिला काय शिकायचं आहे हे तिला विचारते आणि तिला बोलावते अगं प्रिया हे प्रिया बाई प्रिया आई ग मला कशाला आवाज दिले आई ग काय गाई कशाला आवाज दिला अगं तू वेळी झालीस का प्रिया काय झालं किती वेळची मी तुला आवाज देत आहे ग हो तू कुठे होतीस आतापर्यंत होय गाई आई मी ना मोबाईल बघत होती 27 दिवस झाले तू मोबाईल पाहत राहत आणि घरचे काम कोण करेल अगं आई मोबाईल नाही पाहू तर मग काय करू अगं आता तू अभ्यास करायचा थोडा काम आईला हात घालायचं गाई तू वेडी झालीस काय याच वर्षी माझी 12वी झाली आज अभ्यास कसला करू सामोर तुला काय शिकायचं नाही का काय आहे. प्लॅनिंग केली नाही का तू ओके आई मी तेच प्लॅनिंग करत होती माझ्या मैत्रिणी सोबत मोबाईल मध्ये का हो हो व्हॉट्सअप वर चॅटिंग वर बोलत होती बरं सांग मला काय तुला आता काय करायचंय प्रिया आई मला ना इंजिनिअरिंग करायची इंजिनिअरिंग हो बापरे आपली परिस्थिती खूप गरीब आहे प्रिया ओके आई तर तर काय करू मी सांग ना तू तुला इंजिनिअरिंग करायचीच आहे ना हो मला खूप मोठं व्हायचं आहे आणि मोठं होऊन ना तुझं नाव रोशन करायचंय तुला फीस किती लागेल प्रिया आई काही नाही ग मला फक्त 3 लाख रुपये हवे 3 लाख हो आणि हे तुझ्या फक्त झाले प्रिया ओके आई फक्त नाही झाली पण मला पाहिजे बरं बाळा हा तू काही काळजी नको करूस खरंच जरी आई तुझी गरीब असेल हो मी 4 लोकांचे भांडे घासीन खरंच? त्यांची कपडे धुवेन हा. दिवस रात्र मेहनत करेन हा. पण मी तुला शिकवीन ग खरंच नाही हो ठीक आहे आई तू मी ठाम निघ- तयारी करून ठेव तुझी हो हो तू हो बाकीची काळजी करू नकोस प्रिया नाही करत ग मला कॉलेजला जायला उशीर होत आहे मी निघते आता कॉलेजला जाण्यास का? हो बापरे प्रिया काय माझं एक गोष्ट एका लक्षात ठेवशील बाळा. काय ग हे लिंगा गावाचे लोक नाही का हा लोक नाही पोरं बाळा खूप बदमाश आहे का हो कॉलेजला जाताना नाही का बाळा हा. मान खाली टाकून जायचं
आणि येताना सुद्धा मन खाली ठेवायचं. ओके आई, तुला वाटत असेल की मी त्या टोपीवाल्या बाबाजीवर लाईन मारी, तशी नाही करणार मी. अजिबात नाही बघणार ग त्यांच्याकडे. खालच्या मानानच जाईल आणि खालच्या मानानच येईल. ठीक आहे बाळा, प्रामाणिकपणे जा. हो. बाप्पा 1 तास होऊन गेला अजूनपर्यंत आली नाही. पण चला, ते येतच असं मला रस्त्यामध्ये भेटत. चला अन बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए, 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 हम है समेत जिनके, हम है समेत जिनके, बरसात के दिन आए, बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए, हॅलो हॅलो. ये प्रिया लवकर हो आली तू तिथं. ये लवकर मा. हो आली रे. प्रिया पहिले पेक्षा लई स्मार्ट दिसतेस प्रिया. हो मी तर तुला काय सांगू प्रिया? स्मार्टच दिसते. तू गावनाचं दिसते डुकरासारखा कारा कारा. का सांगू प्रिया? काय? जशी जशी तुझी आठवण येते प्रिया, हा. तशी तशी त्याला मज काढत जातून गावाला लावतात शी, प्रिया. कोण लावते असं? अरे चलता हूँ रास्ते से तो चप्पल किया जाती है ऐसा, वो रहता हूँ घर में किया और तेरी याद आती है. खरंच का रे? काय सांगते का? हरे शिवराम. अरे तलवार कितीही जंगी असली तरी तिला धार आली पाहिजे, आणि तुझ्या भोळ्या मनासारखा मला यार पाहिजे. अरे शिवराम, सुनना मैं क्या करूं? हो साथी मेरे तेरे बिना, तेरे बिना जीना ना जीना है राम जी. साथ मेरे तेरे बिना जीना ना जीना है राम जी. जीना ना जीना है राम जी. साथ मेरे तेरे बिना मेरे बिना जीना ना जीना है राम जी. प्रिया मी का म्हणलं लग्न तू चालेल एकदा मला देऊन दे ना. काय रे? पहिलं कसं तू देत होती? काय देतो तुम्ही तुला?
चुप राह. पहिलं तर दररोजच देत होती. चुप राह रे. एवढ्या लोकांचं पण लाज नाही वाटत तुला शी. ते काय होते का आपलं आहे ना प्रेम. मी नाही देत. देऊन दे ना. चुप. अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुल. मी नाही देणार. बापा रे तब्येत खराब झाल्याला लागते व. हो तू सर्व दिवस तब्येतच खराब होती. बापा रे. अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुल. मी नाही देत म्हटलं का. दे पारुल. या तुझ्या तर शुभ्याला या तुझ्या तर शुभ्याला या तुझ्या तर शुभ्याला या तुझ्या तर शुभ्याला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला पारुला पारुला. या तुझ्या सूर्याला या तुझ्या सूर्याला या तुझ्या सूर्याला या तुझ्या सूर्याला. प्रिया ए प्रिया एवढी नाराजी मध्ये का बरं प्रिया. काय सांगू रे तुला शिवम. माझी याच वर्षी 12वी झाली. प्रिया तुझी 12वी झाली पण माझी पण 12वी कंप्लीट झाली. अरे तुझी पण झाली वेळा पण तुझे पप्पा 3 लाख रुपये फीस भरू शकते. माझी आई एवढी गरीब आहे की 3 लाख रुपये नाही भरू शकत रे. प्रिया मी शिकणार नाही तरी चालेल पण मी तुला शिकवणार. 3 लाख रुपये पैसे मी तुला देणार. खरंच खरंच. पण मी का म्हटलं काय? मला धोका नाही देशील ना. अजिबात धोका देणार नाही तू. खरंच ना. हो. पाय माझ्या प्रेमाची कसम. अरे हो येण्या तुझ्या प्रेमाची कसम. खरंच ना नाही देशील ना. नाही. मग आणून देऊ तुला पैसे. हो लवकर आणून दे. ठीक आहे बाय बाय. लव यू. आय लव्ह यू. ओ मेरी जान. हो हो. काऊन रे नंबर किती आला. पहिला नंबर आला. हो बाबा. देवा आंबा गड्या तुले 11,000चा बकरा देतो कारण आता मला पैसे लागणार नाही. बाबा बाबा आता काय म्हणू नको पिढ्याना देतो. तू पागल आहे बाबा पागल आहे. कोण बाबा, पहिला नंबर आला तर पैसे लागते आणि पैसे शेवटी पहिला पैसा लागणार नाही. त्या किती आला. पहिला कोणतं कॉलेज भेट BMW कुठं आहे. लिंगामध्ये. तो पैसे द्या लागन. हो बाबा. किती द्या लागन. 3 लाख. पाय 1 एकर वावर होतं बांधण. हो अबे इकलं. केस केला बाबा. काहून इकलं. कारण तू शेतकऱ्याचा पोरगा आहे. हो बाबा. आणि शेतकऱ्याच्या पोराला ड्युटी नाही राहिली तर पोरी कोणी देत नाही. नाही. म्हणून तुला 1 वेळा कधी ड्युटी लावून दिली तर घरी म्हणलं सून भेटत. पुढे दारिद्र्य तू बाबा. अरे वारे मा बापू पाय हे पैसे तर देतो तुले. हो बाबा. पण तू लक्षात ठेव. हो बाबा. इंजिनिअरिंग म्हणून तुले का करायचं आहे. तुला पुरा झेंडा फडकावला बाबा. आज दुसरं मला काही नाही पाहिजे. दुसरं मला काही नाही पाहिजे. एक काम कर. 4 दिवस कॉलेज हॉस्टेलमध्ये राहून करायचं आणि 2 दिवस कॉलेज घरून करायचं. नाही बाबा. काऊन नाही बाबा. मरून जाईल पण वापस नाही येईल बाबा. बापरे वारे माय पोरग. मी तसा मग पाहतो तसा मला फोन करत जा जो प्रगती काय कॉलेजमध्ये किती आहे म्हणून. ठीक आहे हो बाबा. ठीक आहे बाय बाबा. हॅलो. ये प्रिया लवकर. हो आली थांबून रे तिथं. पुढे मा बापा खाऊन नशीब उठले का वाका. कोणासोबत बोलून राहिला रे. फोन करता हो तसं आहे ना ते. नजर तशी आहे ना म्हणून राहिला. नजर किती चांगली आहे. हो का. प्रिया एक काम कर. काय? पाय तुला जे गोष्ट बोललो मी ते परिपूर्ण केलो. हे 3 लाख रुपये घे. थँक्यू सो मच शिवो. पाय मी का म्हटलं काय. मला धोका देतो नको. अजिबात नाही देणार. लग्नाची जरी वेळ आली लग्नासाठी तयार होतो. हो. नाही तर मी नाही का इथे जीव दे. ए वेड्या असं काही करशील नको. नाही ना. नाही. ठीक आहे लव यू. आय लव्ह यू. पोट्ट म्हणे बाबा कॉलेज करतो. ठीक आहे म्हणलं कर बापू. तर त्याले म्हणलं फोन करत राहिलो. 3 महिन्याचा जमाना झाला
फोन नाही आला, भान नाही आला आणि कुठं कॉलेजमध्ये प्रगती काय, निकाल काय काही माहित नाही. मोठा विचार पडला. नाही, कॉलेज काय दूर नाही, कॉलेजच्या चक्कर घेतो आणि नंतर तिथून चौकशी करतो का परिस्थिती आहे बा म्हणून. तूने वो रंगीले कैसा जादू किया, अरे पिया पिया भले मत वाला जिया. अरे तूने वो रंगीले कैसा जादू किया, अरे पिया पिया भले मत वाला जिया. तूने वो रंगीले कैसा जादू किया, पिया पिया भले मत वाला जिया. तूने वो रंगीले कैसा जादू किया, पिया पिया भले मत वाला जिया. ओ बाहों में बिठा के ये क्या किया, बाहों में बिठा के ये क्या किया. बोले पिया तूने वो रंगीले कैसा जादू किया, अरे पिया पिया बोले मत वाला जिया. अरे तूने वो रंगीले कैसा जादू किया, अरे पिया पिया बोले मत वाला जिया. प्रिंसिपल साहेब हो, प्रिंसिपल साहेब हो, प्रिंसिपल साहेब हो. चला मी या BMW कॉलेजचा प्रिन्सिपल आणि आपल्या कॉलेजमध्ये कोणीतरी आला. साहेब नमस्कार जी. अरे नमस्कार. बोला कोणतं काम होत तुम्हाला. मी सूरज नवगरे, माझा पोरगा शुभम सूरज नवगरे तुमच्या कॉलेजमध्ये पहिला नंबर आला, पण मी पेढे आणले नाही. पेढे 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 पेढे. साहेब पेढ्याची तर गोष्ट दूरच राहिली, पण माझ्या लिस्ट मध्ये पहिल्या नंबरवर संजयजी डोंगरेचे नाव. मग तुमच्या मुलाचे कुठून आलं. संजयजी डोंगरे हे पुढचे डोंगर पहाड आले बाबा कॉलेजमध्ये. या लिंग्या गावचाच तो विद्यार्थी आहे. अरे बापा तुम्ही चांगल्यानं पाहना. मला सांगा शुभम नावाचा पोरगा का शुभम. शुभम मी या कॉलेजचा प्रिन्सिपल, माझ्याकडे संपूर्ण रेकॉर्ड असते. मी खोटं बोलणार आहे का. अरे बापा देवा, जेव्हा शुभम नावाचा पोट्टा नाही तर नवघरे कुटुंब म्हणून म्हणतो ती. तुम्हाला 100% चुकीची माहिती दिली. अरे बापा प्रिन्सिपल साहेब आता चांगल्यानं पाहना तर. अरे मी पाहिलं, मी प्रिन्सिपल आहे, माझ्याकडे मी 100% सांगतो तुमच्या मुलाचं नाव नाही. आता मी काय करू मग. आता तुम्ही काही करा, लवकर निघून जा इथून. अरे बरे 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 बापा 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 बाबा, जीवन कबाळ कष्टात गेलं का बाबा. तू या पुरा झेंडा फलकवून देतो का बाबा. तू टेन्शन नको घेऊ. अबे भाकऱ्या कॉलेजमध्ये नाव नाही डुकरा. तू कोट झेंडा फडकवायला गेला आणि कोट सत्यानाश केला. पहिले घरी जाऊ दे मले. का भाकऱ्याचा आता एक एकर शेती विकली कायसाठी का पोट्ट्याने म्हणलं पोट्टी नाही भेटत तर म्हणलं हा इंजिनियर बनला तर कोणी याने पोरगी देईन त्याच्यासाठी एक एकर विकलं आणि हे कास्तकाराचे बकरं तिथं जाऊन गेलं. आता हे कोटक काय केलं याला पहिले जाऊ दे म्हणे घरी. आणि कोणाला काय सांगू आणि आता कोण मला पोसण कोण मला पैसे देईन. देवा मोठी विचाराची देवा. हे धाव धाव पांडुरंगा पंढरीनाथ रे, माझी शेती वाया गेली देवा. मला नाही बाप माई, नाही मला कोणी हो. कोणाच्या घरी राही देवा. माझा एकुलता तो एक निघल म्हटलं येत हो. आणि साडा वाटोळा केला रे माझ्या देवा.
माझ्या लाडाच्या मुला, शुभ्या माझ्या लाडाच्या मुला, अरे शुभ्या माझ्या लाडाच्या मुला. ए शुभ्या, त्या बाप बोलतो घराच्या बाहेर येतो आता. ए शुभ्या, अबे तू घराच्या बाहेर आहे, त्या सध्या नाच नाही मचवला मी नका. ए शुभ्या, बापा बापा लोवा लोकं टिंट परवले रात्री. अबे जाणारे भाकरे हो, मी आपल्या टेन्शन मध्ये आहो. अबे ए शुभ्या, लवकर घराच्या बाहेर आहे, त्या फलत्या करतो आता. आमच्या घरी कोणी बाई आहे नाही ना, तू ब्लाउज पीस साडी इकू नको तू लवकर. अरे बापा हे कुठं, अरे 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 बापा, ले ब्लाउज पीस साडी ले. अरे 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 इकडे बाई, इकडे बाई. अरे हे तर माघारचं पोकरं आहे. अरे तू शुभ्या आहे का? सामान तुझे सामान कोणतं? ले ब्लाउज पीस साडी ले. इंजिनिअरिंग करायला गेलते का? धंदा करायला झंडी मुंडीवाला काय? झंडी मुंडीवाला. अरे ले लेवढं बिस्किट वाले. तू इकडे येते का मी तिकडे येऊ? 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 एक कल्पनात देऊ मग लवकर येऊ, लवकर इकडे. अन महादेवाचं वाटल रे, अन देवा रे माझी हा अगा घोटा घोटा पाणी गा, घोटा घोटा पाणी माया लागला पोहदी. हर महादेव लागला पोहदी, हर नंदी लागला पोहनी, तो नंदी लागला पोहदी. भोले बाबा ग महादेवा लागला पोहदी, भोले बाबा ग महादेवा लागला पोहदी. ते माऊंग करून देतो, पचपणी आला ना 3 लाखाचा, ये इकडं साजराच करून देतो. अरे बापा रे, अरे बापा रे. काम कर बाबा, हे सामान घे बाबा. सामान हो हे मला, हो हे मोठे पकड बाबा, मोठे जोड आहे बाबा. अरे बापा रे, एवढं भारी काय बे याच्यामध्ये? बाबा त्यांच्या घर मागून आलो बाबा. काय साठी? म्हणून तुझ्या गेला तेरवी हो बाबा. बापाची जिवंतपणे तेरवी करशील का? गेलता कुठं हे सांग पाहिजे. बाबा मी पचपणीने घेतो बाबा. एक काम कर बाबा, मला फक्त आरती करू दे बाबा, आणि देव छेकावून धरून आवडून. आरती तू पकड, आरती मी पकडतो. ते पाहू तर दे. मला एक प्रश्न मला विचारायचा, एका प्रश्नाचे उत्तर देजो. आरती आलू गोबी बाबा, मी पचपणी यार बाबा. आरती आलू गोबी, और माँ बाप बाई काय चलो बिगारती आलू गोबी, बाप बाई काय चलो बिगारती आलू गोबी.
माझ्यासाठी एवढं सांगा सोंग काम केलं हे काम आहे बाबा हे किरणवाला बाबाची टोपी आहे बाबा. पचमणीच्या रस्त्यानं गिरट तर पडत नाही रे बाबा माझी सवयच कशी निघली होती बाबा. साहेब हे टोपी फेका ना आता मला सांग हे काय तर सोंग असेल बाबा हा हेडलाईट होय बाबा. ते लाईट तर चालू नाही लाईट उरलेली बाबा. आता केवढा तुमचा प्रवास होता तो. लवकर काढ अबे लवकर काढ. एका प्रश्नाचे उत्तर देतो बस. हा आता हे गटमट का हे काय आहे हे बाबा हे इंडिकेटर होय बाबा. याने सप्लाय आला कुठून सप्लाय सप्लाय माझ्या डोक्यातून आणून बाबा याला. काढ. पाहू दे. अरे. काऊ, काऊ, काऊ. हो बाबा एवढं कोणतं बाबा इंडिकेटर साहेब. बापरे. मुझे सांग हो बाबा ये चुनरी किस मैया की है ये चुनरी है बाबा. ये कैसी है चुनरिया लचक के हरी है. बाबा खड़े हो जाओ बाबा. लवकर काढ लवकर काढ अबे लवकर काढ. सब लागल बाबा. ये भी निकाल. आता बापू पुऱ्या महाराष्ट्रात फिरून राहिलो दिवाळीपासून हो बाबा. एवढ्या ठोकर मनाच्या माळा नाही पाहिल्या. बाबा बाबा मी माळकरी सम्राटाचा अध्यक्ष आहे बाबा. अरे बापा रे अध्यक्ष साहेब अध्यक्ष साहेब नमस्कार जी. माळा काढा लवकर काढ आणि एकाच प्रश्नाचे उत्तर दे जो बस. लवकर लवकर. हा हे हे सोंगासन हे नाही बाबा याला काढत बाबा. काऊन 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 हवा बोलून द्या बाबा. कोण वेदा गुरु बाबा काले मध्ये तुला मध्ये माया बोलून द्या बाबा. मा गुरु हा त्या गुरु मा गुरु बाबा आसाराम बापू. आसाराम बापू? हो तर तुझं जेलत आहे मी बाहेर आहे बाबा. पाहिलं वा शेतकरी जगाच्या पोशिंदन हा तेव्हा तुने केला रे मा धंदा. हे बाबा हे अरे ये क्या है ये फोटो की कोणाले माई माई झाली बाबा. काढ लवकर. ये काम कर तू माणूस हो. अरे बाबा आरामात आरामात गटन मत. आता मला सांग हे बाकीची भानगड कथा सोड. हे सोंग काऊन केलं हे मी सांगतो बादमध्ये. पहिले तू मला एवढं सांग का तून 3 लाख रुपयाचं का केलं. का म्हणला बाबा. तून 3 लाख रुपयाचं का केलं हे खरं खरं सांग. बाबा तुले खरं सांगतो बाबा. का सांगते मला खरं. का सांगू बाबा. तून 3 लाख रुपयाचं का केलं हे मला खरं खरं सांग. बाबा हा तुले खरं सांगतो बाबा. का सांगते म्हणजे खरं. का सांगू बाबा. तून 3 लाख रुपयाचं का केलं हे मला खरं खरं सांग. बाबा तुले खरं सांगतो बाबा. का सांगते मला. का सांगू बाबा. सांगतेस का नाही सांगत सांग. बाबा हा तुले खरं सांगतो बाबा. हा बाबा कुठं दिले का केलं. बाबा हा तुले खरं सांगतो बाबा. हा तुझ्या बहीण माय कोणाच्या तुला नाही म्हणलो बाबा. मी आपल्या गलतीला म्हणलो. हा तुला का सांग बाबा. हा माय तू एका ये का मुलीवर होत का प्रेम. अरे मेरे शेत ते नको सांगू. बाबा 3 लाख मायवारे जे वावर इकडून तुला दिले ते का केले. बाबा हा सुखरूपपणे कोणाले देऊन गेलो. कोणाले मा प्रेमी केले आणि झेंडा हलकवलं बाबा. हा झेंडा इकडे इंजिनिअरिंग तुले करायची होती का तुले. बाबा बाबा तुला खरी गोष्ट सांगतो बाबा. आता इथं 3 लाख रुपये देऊन फायदा कोणता झाला. बाबा खराबात नाही गेले. कसे फायदा झाला. कोणता फायदा तुया झाला. फायदा माय झाला. फायदा तुयाही झाला आणि फायदा माही झाला. हो का. कायचा फायदा झाला. मी हरामात नाही जाऊ देत. कसे मले माय ना हो पोरीले बाप ना.
अबे फायदा सांग ना. बाबा ते आय रांडी तुआ सणा नाही तसं नाही तसं नाही. ई वायला पोरगी जेवायला येंगाळ फुकण्या. अबे येतं एकटं वावर ना, शेती नाही, पैसा नाही, तुला ड्युटी नाही, आणि आजकाल शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी देत नाही. बाबा तसं काय होणार नाही. तसं खोटी ठोको ठेव खोटी कुठे हो का. आणि टायमिंग का होता कुठे 7 वाजता आणि कॉलेज 7 वाजता. एक काम कर, लवकर त्या पोरीच्या घरी चाल. पोरीच्या घरी तुम्ही पाहिलं सीन, मला घेऊन चाल. मला विचारू दे, नाही तर तू विचार तिले. तिनं कधी म्हणलं का मी सुखरूपी त्या पोरासोबत लग्न करायला तयार आहो, तर मी काही नाही म्हणणार. आणि तिनं कधी म्हणलं नाही तर तुले बकऱ्यासारखा बारीक करीन, लक्षात ठेव. बाबा मरून जाईल पण वापस नाही येईन बाबा. आता मी काय म्हणतो, मी गाडी चालून राहिलो, गाडीवर बसताना जिथं घरीन तिथं थांबवजो. हो, फालतू ठिकाणी स्टॉप घ्यायचा नाही. नाही नाही नाही. घर कुठं आहे? घर 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 काय तो पिंजरा अटकवला बाबा तुम्हाला गवे बनलो. एक काम कर, आवाज तू देते का मी देतो? बाबा शहाणपणा आवाज तूच दे. मला पोट्टा पाठच म्हणते. आवाज तू देते का मी देऊ? नाही बाबा मी म्हणतो पाय ताई. का म्हणू तिले? चांगला ठसक्याला म्हण. ये बाई ये ताई. हॉकल मिळल्या. ठीक आहे, तिले जाऊ लोकांच्या घरी तिले बायको होय म्हणून मी मरू 14वी करू देत. लोकांच्या घरी आलो माना सन्माना नावात द्या लागल. ताई म्हणूनच आवाज देतो तिले. कोण कशी आहे ना काय त्या बहीण आणि धावून तर का करीन? धावून येणार नाही. तशी काय काय एक नंबर आहे. ताई ग अगं ताई म्हटलं माझे अजी ताई 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 जी. अजी ताई तुम्ही घरी या का जी? अजी ताई. कोण दादा? अरे बापा रे, मी BMW कॉलेजच्या चपरासी. तुम्ही चपरास आहे का? पाणी द्यायचं काम करतो. तर माझ्या घरी कशाला आले हो तुम्ही? तुमच्या घरी काय साठी आलो माहितीये का? कशाला? तुमच्या पोरीचा पहिला नंबर आला. अरे वा, माझ्या पोरीचा पहिला नंबर आला. मला माहिती आहे प्रिन्सिपल साहेबांनी कॅसेट पाठवलं. कशाला पाठवण्याची? फोटोसाठी का? फोटो निघाला. म्हणजे माझ्या पोरीचा फोटो पेपर मध्ये येणार आहे? चांगल्या पहिल्या पेपरवरील असा. वाव, मी माझ्या पोरीला आवाज देऊ का? बाबा द्या 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 लवकर द्या. तुम्ही नाही ओळखत मला, ते ओळखते. प्रिया. द्या. अगे बाई प्रिया. अरे बाबा इकडून आली का? काय काय कशाला आवाज दिला? अगं हे तुझ्या कॉलेजमध्ये तुझे चपरासे आले. चपराशी? हो, आणि नाही का त्याला तुझा फोटो काढायचा आहे. माझा फोटो माझ्यासोबत हो. तुझा पण फोटो काढायचा असेल ना? माझं नाही ग. का? तुझं फोटो काढून नाही का ते पेपरला छापणार आहे. म्हटलं होतं ना आली मी का? तुझं नाव रोशन आली करेन. का? आली का? हो आली ना दादा. असं मागव हा मला पाहू द्या. तर बाई, ए बाई तुला म्हणे नसून ओळखलं नाही. मला कसं ओळखशील बाई? मी पाणी द्यायचं काम करतो. हो. तू तिथं थांब. इकडं ये. तुला नाही ओळखत मला ओळखते. ओळखते बाई, ओळखते. तर बाई बाई कायची? तू याले ओळखते का? माझी फुलं सांग माझ्या पोरीवर खाऊन येते. कुत्र्या तोंडाच्या नक्या नकाच्या चांगली बोल. काय झाली बोलू? डोक्यात तोंडाच्या काय माझ्या घरी माझ्या पोरीवर खाऊन येते त्याच्या भाकऱ्या तोंडाच्या चांगली बोल. काय चांगली बोलू? आधी आपल्या घरचे बा शेट माझा शेट. काय तुझ्या माणसाचं भाकऱ्या एक नंबरचं भाकरे तू आणि तू तुझ्या घरचे खाणं तुझं भाकरे. कोणाला भाकऱ्या म्हणून राहिली? तुम्ही जाऊन भाकऱ्यावर चपराशी आहे ना? ए भाकरी आपण पुढे गावाचं सौदा भेटे. चांगली बोल. नाही बोलू. तू माझ्या
आले पण चक्कर. तू पहिले ऐकून घे. बाईचे नादरे ना माहिती अजून माझं विधवा पण नाही काढली मी ना. अरे तू तर बाई ए माझे मा बापाच्या उरत चौतार नोकल्या मा म्हणजे काशी बोलले मला काउंट होते काय झालं. ए माझे मामा काही फायदा होणार नाही मा बापाचं ऑपरेशन झालं बाबा. होय मग ए बाई लोकांना भाकऱ्या मनाच्या पहिले तू आपली खानदान पाय. एक माझ्या हातात तुम्ही कसं काय बोलताची. पहिले ऐकून घे. माया पोरानं तुया कोण म्हणते रे. कोण म्हणते. कोण म्हणते बाई प्रिया. काय ग तिले मजा घे म्हणा बाबा. मी काय आलोय तर बोलायला विचारच्या वरच्या बोलायला. बाई इकडे ये. तुले माझ्या पोरानं 3 लाख रुपये दिले का नाही. हो दिले. दिले हो त्या मायने बोलत होते तिले कांगण मस्त लागली करते लोकांना. दिसतो का तिले. ए बाई आता कोण आहे भिकारी कोण आहे राजा घरचा. जाऊ दे हे पैसे दिले आपण काही तिचे घरदार नाही घेतलं गडबड करू. दादा तुम्हाला खरी गोष्ट सांगतो जी मी यामुळे बाबांनी मला याबद्दल काहीच माहित नव्हतं जी. याबद्दल माहित नव्हतं. तोंडालेवर माझ्या कसं माहित नव्हतं. पहिले माहिती करून घेत जा आणि मग दुसऱ्या अंगात तर धावत जा. मग दादा ते एकदम धावत आले माझ्या पोरीवर. आता ऐकून घे. 3 लाख रुपये दिले त्या पोरीले. कायसाठी दिले ते सांगतो तुले. इंजिनिअरिंग करायसाठी दिले महापौरानं. आता मला असं वाटलं का माय पोरू इंजिनिअरिंग करन पण झेंडा फलकवला महापौरावर मायवाला. 3 लाख रुपये दिले माझ्या पोरानं घेतले तुझ्या पोरीनं. माहीत त्याही पोरी म्हणजे तुलाही ना माहित आहे मलाही ना माहित आहे. मी घरचा शेतकरी आहो. शेती केली माझ्या पोराला ड्युटी नाही आहे आणि शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी देत नाही. आज मी शेतकऱ्याचा पोरगा आपल्या पोराला पाठवतो कायसाठी का माझ्या पोराला ड्युटी लागली पाहिजे आणि हे माझे शेतकऱ्याचे पोरं असे कामं करून ना तुले माहीत ना मले माहीत. तू बाजूला भाई त्याचा निर्णय होऊ दे. तिनं कधी हो म्हणलं तर मी सुखरूप लग्न लावीन. ठीक आहे ना दादा. आता तिनं कधी नाही म्हणलं अंबागड्याला बकरा द्यायचा बाकी आहे. तू विचार कर बाई प्रिया. जाईल पण वापस नाही बाबा. ये बाई इकडं. प्रिया शुभो कांबरे कुत्र्यासारखा करत आहे. प्रिया तू मी माझ्याशी तुझ्याशी करशील हो करते. हे तयार झाली म्हणून तू खुश नको. हजारातून एक पोरगी अशी भेटते इमानदार. लक्षात ठेवतो. आजकाल काढणार राहिला तो प्रेम करतले राहिला तर शेतकऱ्याचा पोरगाही चालते. शेतकऱ्याचा पोरगाही चालते. जेव्हा ड्युटीची वेळ येते जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा द्यायला पाहिजे गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे. बाई काय इमानदारीची दाद देतो भाई. हो वेळ जास्त झालेला आहे. जास्त काय वेळ लावायचा नाही. 2 हार आहे का इथं खपकन घ्या. काय करे जास्त वेळ लावायचा नाही. पण मी शेतकरी आणि आमचे पोरं आम्ही शिक्षणासाठी पाठवतो आणि हे निर्णय हे कृत्य झाले याने माझा पाठिंबा नाहीये पण हा निर्णय झाला हा शेवटी माझ्या परत आला एवढा तरी मला आनंद आहे. शुभमंगल. पहिलं नाही तुम्ही लागा. तू अगदी लागलं. मामाची पाय लागू. माया नको लागू बाबा.
बाबा सोपं सोपं झालं नका. हा आता पाया लागल्या तू लागतेस का बाबा म्हणलं पाय लागू दे ना. दे पैसे. झालेली आहे आणि याच्यानंतर शिवानीताई स्टेजवर येतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि दोन्ही शाहिरांना फक्त आता अर्धा वेळ नाही.